वारकरी संप्रदायाची फार मोठी व्याख्या आहे. या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. कधी कधी स्थापन कोणी केलंय त्याच्याकडे बघत जा. वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. कोणी श्रेयवाद घ्यायचा नाही. तू म्हणत असशील मी मोठा आहे तर पप्याच्या माईल सांग, पण या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. देवादिदेव शिवजींनी स्थापन केलेला संप्रदाय. काय प्रभाव असेल या संप्रदायाचा. आणि तुकोबारांनी सांगितलं देवा मला वारकरी करा. वारकरी या शब्दाचा अर्थ असा आहे, सोपं सोपं सांगतो, त्याच्यात अहंकारच नाही. बाकीच्या गोष्टीत अहंकार वाढतो. तीर्थयात्रा करणाऱ्यांकडे पण अहंकार वाढतो. मी रामान पाया पडे जन एकमेका. नम्रता आहे आपल्या संप्रदायात, लवचिकता आहे संप्रदायामध्ये. म्हणून तरुणांनी विद्यार्थ्यांनी लवचिकता ठेवा. उद्या शिबिराची परिसंगत आहे. घरी गेल्याच्या नंतर आपल्या आईवडिलांचं दर्शन घेत जा रे बाळांनो. आजी आजोबाचं दर्शन घेत जा. सकाळी शाळेत जात असताना स्नान झालं की आपली ग्रामदेवता मारुतीरायाचं दर्शन घ्या. गावात शिवजींचं मंदिर असेल भगवान शिवजींचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं मंदिर असेल तिथं दर्शनाला जा. आपली घरी जर ज्येष्ठ पाहुणे आले असतील, आजोबा आजी, अजून कोणी नातेवाईक ज्येष्ठ आले असतील त्यांना नमस्कार करत जा. वाकायचं शिका. जेवढी तुमच्याकडे नम्रता येईल तेवढं देश सांभाळायची ताकद तुमच्यात येईल. विठाला विठाल. आणि तुम्ही वारकरी होऊन जगा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. वारकऱ्याची फार मोठी ताकद आहे. महाराज शास्त्र वाचू वाचू, पुराण वाचू वाचू, वेद वाचू वाचू, पानं उलटू उलटू ज्यांच्या बोटाचे कांडे उगळलेत असे आचार्य लोक पंढरपूरला वारकऱ्यांच्या भेटी करता कबीरांसोबत आले. कबीरांसोबत आले फक्त साध्वी जनाबाई पाहण्यासाठी. काय वारकऱ्यांचा पुरुषार्थ आहे. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाई गंगाखेड निवासी आईसाहेब म्हणतात, उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय पण वारकरी आहे, त्याच्या पायावर माझं डोकं आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. वारकरी जर पंढरपुरातला असेल तर त्यांचे पाय माझ्या डोक्यावर. काय पुरुषार्थ वारकऱ्यांचा. आणि या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. काय मर्यादा लावून दिली महाराज, काय नियम लावून दिले माझ्या शिवजींनी. काय प्रसन्नता या संप्रदायात, काय उभारणी आहे, काय नाविन्य आहे, काय दृश्यक्रिया आहे हा संप्रदाय. आणि या संप्रदायाचं मुख्य बिंब म्हणजे पंढरी. आणि त्या पंढरपुरातल्या मालकाचा मी दास व्हावा असं तुकोबाराय मागतात. का दास व्हायचं देवाचा, कशा करता दास व्हायचा, याचा एक मुद्दा आहे का. दर महिन्याची वारकरी होते. दर महिन्याला शुद्धवारीला पंढरीला जायचे, पण ते पायी जातात. आजही दर महिन्याचे शुद्धवारीला खूपशी लोक असतात. मला असा गर्व होता की आमचे कीर्तनकारच जास्त दर महिन्याच्या वारीला जात असतील. वकील साहेब माझा गर्व कधीच संपला. आमच्या लोकांपेक्षा तुमच्यासारखी लोक दर महिन्याच्या शुद्ध वारीला प्रचंड येतात. प्रचंड. लाख शब्द खोटा आहे. ती कीर्तनकार नाहीत, ती चाली म्हणत नाहीत, ती पकवाज वाजत नाहीत, ती प्रवचन करत नाहीत, ती भागवत सांगत नाहीत, ती रामायण सांगत नाहीत, ती शिवपुराण सांगत नाहीत, पण दर महिन्याच्या शुद्ध पंढरपूरच्या वारीला पाहतो. कारण तमाम या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना 7078 गावं झाली माझी. मी या गावाला आलतो का कधी नाही. 79-80 गावं आजच्यानं पूर्ण झाले. हो, दुपारी 79 गाव. मग या महाराष्ट्रात फिरत असताना सर्वसामान्य, कोणी व्यापार क्षेत्रात, कोणी कोण्या क्षेत्रात असणारी सगळी काही लोक दर महिन्याला ती पंढरपूरला सापडतात, दिसतात त्या मालकाच्या शुद्धवारीला. तसे एक महात्मा होते, दर महिन्याला पंढरपूरची शुद्धवारी, पण ते पायी करायचे. पायी करायचे. त्यांचं अख्खं जीवन पायी चालण्यात गेलं. का पंढरपुरातल्या मालकाचं दास्य तो तुकोबाराय मागतात. मला पायीच वारी करायची. ते
वारी करून करून थकली ती, खूप थकली. महाराज अशी परिस्थिती झाली की घरातल्या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या चरणावर दंडवत करतो, आता तुम्ही पंढरपूरला वारीला जाऊ नका, आता तुम्ही चलू शकत नाहीत, नका जाऊ तुम्ही, नका जाऊ. का वारकरी व्हायचे, कशा करता वारकरी व्हायचे? मागणी तुकोबारायांची, आयऱ्या गैऱ्यांची मागणी नाही. हो, तुम्हाला एक सांगू का, कधी बी मोठ्या लोकांच्या वाक्यावर ठाम राहिलं पाहिजे. मोठा म्हणजे पैशावाला नाही, आचरणाचं सूत्र ज्याच्याकडे प्रचंड आहे त्याला मोठं म्हणत जा. पैशावाले नालायक पण असू शकतात, पैशावाले नालायक सुद्धा असू शकतात. तुम्हाला एक सांगू का, इकत घेतलेल्या बैलाला पांडुरंग बुवा टाकलेली वैरण खावा लागती आणि देवाला सोडलेल्या कठाळ्याला कोणाची वैरण खातो? काही कठाळे असतात मोठाले, ते कठाळे आहेत काही काही, यांना नाही मोठं म्हणायचं. ज्याचा विचाराचा पगडा, वैचारिक पातळी ज्याची स्थिर आहे, ज्याचं आचरणाचं सूत्र गोड आहे, अशा लोकांना मोठं म्हणा जा. मोठ्या गाडीत आला म्हणजे ते लय मोठा. या देशात गुंड पण मोठ्या गाड्यात बसतात, या देशामध्ये गुंड सुद्धा मोठ्या गाड्यात बसतात ना. असं काही नाही मोठ्या गाडीत बसला म्हणजे तो फार मोठा झाला, काय नाही, हे प्रारब्धाचा भाग आहे. मागच्या जन्मातलं काय गाठोडा असेल त्याच्याकरता तो बऱ्या परिस्थितीत राहतो. पण या देशात मोठं त्याला म्हणतात पुराणाच्या मतानुसार ज्याचं आचरणाचं सूत्र काबूते, त्याला जे चौकटीत वागतो त्याला मोठं म्हणायचे. एक पुरावा सांगतो. अति सुंदर, अति लावण्य, अति तेजस्वी, अति भारदस्त एका व्यक्तीचं लावण्य परी ती सवाशिन म्हणू नये. 2 किलो सोनं घातले गळ्यात पांडुरंग बुवा, 2 किलो सोनं आहे, बुरका घेतलाय, रुपयासारखं कुंकू लावलंय, सुंदर आहे, लावण्यवती आहे, पण अवडंबरीचं नृत्य घुंगर बांधून करती, सवाशिन होण्याची लायकी नाही. सोने सोने सरजी सोने, कुंटालान सोने, परी ती सवाशिन म्हणू नये. पैशानं श्रीमंत नाही म्हणायचं, विचारानं म्हणायचं. लोखंडाचं मंगळसूत्र गळ्यात आहे वकील साहेब, लोखंडाचं. गरिबी, परिस्थिती नाजूक आहे, लोखंडाचं मंगळसूत्र आहे, मालकाच्या नावानं घातलंय. हो, पण ज्येष्ठ पुरुष दिसल्याच्या नंतर आयुष्यात स्वतःचं डोकं कोणाला बघू दिलं नाही. ही आचरणशील स्त्री आहे, ती पतिव्रतेची माय आहे. तिच्याकडे 1 रुपया जरी नसेल तरी तिला पतिव्रता म्हणायचं. आपल्या संप्रदायात असं फार पैशानं असं नाही, असं नाही डोक्यात घ्यायचं. प्रारब्ध असतं, काय विषय नाही, त्याला नशीब आहे. $2 कोटीची गाडी तुम्ही पैसे देऊन विकत घेतली, ड्रायव्हरनं कधी पैसे दिले त्या गाडी घ्यायला? मग गाडी चलित आणि ते ओरी वस्तू का टापाव? त्याला त्या गाडीतल्या सुविधा नाहीत का? आहेत का नाही सुविधा? 2 कोटीची गाडी घेणाऱ्या 2 पायाच्या कुत्र्याने कुत्र पण बसले गाडीत. अशी फारशी कुत्रे आहेत, ते कुत्र्यांना गाडीत घेऊन फिरतात. तुम्ही सकाळी सकाळी जर हिंगोलीत फिरत असताना वकील साहेब, तर थोडं डोक्यात घ्या. बऱ्याच कुत्र्यांना वाटते कुत्रे घेऊन फिरल्यावर लोक आपल्याला श्रीमंत म्हणत असतील. ते एक पांडाच पडलाय. चला ती इतकी इतकी चेडी म्हणजे भिकारचोट लक्षण. वय पाय, तुझी लायकी पाय, तुझा दर्जा पाय, तुझा अधिकारी पाय. अरे जितकी तुझी मुलगी आहे, जितकी तुझी बायको आहे, जितकी तुझी माय आहे, जितकी तुझी बहीण आहे, जितकी तुझी भाऊजाई आहे, अशा पण ह्या कोणाच्या तरी आहेत ना. रस्त्यानं चालताना जरा हिशोबात चालणार आहे सोट्या. हे फार श्रीमंत झाले काय अंग प्रदर्शन करणारे. तुला मोठा माणूस आहे, किडे पडतील तोंडात, कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. विठाला मला वाटतंय ह्या पोशाखाच्या बाबतीत आधी महाराजांनी सुधारायला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या विरोधातला जर महाराज पोशाख घालीत असेल आणि लोकांच्या पाया पडून घेत असेल तर त्याला कोण्या नरकात टाकावं यमाला सुद्धा कळणार नाही. मी पांडुरंग बुवाला सांगितलं अशाच पोशाखात येत जा. एखाद्या वेळेस कपडे घाली जाऊ नका,
पण ते फोटो लोकांना टाकी जाऊ नका असं म्हणलं नाही मी तुम्हाला. हो, असं नाही म्हणलं. महाराज समाज दर्शन घेतो आमचं. लोक मायबापाच्या पाया पडणच वेळेला महाराज दिसल्याच्या नंतर त्याला नमस्कार करतात. आम्ही किती गोड कपडे घालायला पाहिजे, किती गोड कपडे, किती गोड कपडे. चला, महिन्याची वारकरी येत थकली. घरातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही जाऊ नका आता. डोळे भरून आले. अरे मला घरी ठेवल्यावर काय होईल? काही नाही, तुमचा काळ जवळ आलाय, तुमचं शरीर जीर्ण झालंय, वर्ष 2 वर्ष काय आता तुम्ही आराम करा आणि घरी बसल्या बसल्या विटेवरच्या मालकाचं चिंतन करा. वारकऱ्याचे डोळे भरून आले. घरातल्या लोकांना सांगितलं अरे घरी मला गादीवर बसवता, मी या गादीवर बी मरणार आहे आणि पंढरपूरला चालता जाताना किंवा येताना मरणार आहे. याच्यात काय मोठं वावग आहे? जाऊ द्या मला ते माझी वारी, माझ्या नियमात काही बदल करू नका. आणि निघाली. पायी अडखळत अडखळत चालत होती. पायाला पायी घासत होती. पायाची घोट्याची हाडं एकमेकाला घासून घासून त्याच्या वरची त्वचा गेलेली होती. हाडाच्या ठिणग्या पांढऱ्या उघड्या पडलेल्या होत्या. कुठंतरी शरीरातला रक्ताचा थेंब एखादा बाहेर येत होता. त्याच्यावर किडे माशा बसत होत्या. त्याच्या वेदना होत होत्या. धोत्राचं धुडकं बांधून पुन्हा तसेच चालायचे. 85 वर्ष वारी झाली. 85 वर्षे आयुष्य पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा, पंढरपूर ते मराठवाडा. आयुष्य चालण्यात गेलं. आयुष्य निस्पृह महात्मा होता, निस्पृह. एके दिवशी पंढरपूरून वापस येत असताना एका गावात मारुतीरायाच्या मंदिरामध्ये मुक्काम पडला. पंढरीचा जन्मोजन्मी तुझा दास. त्याच्यावर सांगते का दास्य तू मागितले. मुक्काम पडला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. हातपाय थकलेली आहेत, कृश झालेलं आहे शरीर, ताण राहिला नाही शरीरामध्ये, ग्लानी आलेली आहे. मारुतीरायाच्या मंदिरात आपली वळकटी टाकली. बाहेर पानवठ्याला पाय धुतले. पाणी पिण्यासाठी भोपळा होता, तो भोपळा पाण्याचा भरून घेतला आणि मंदिराला खांबाला टेकन देऊन मारुतीरायाच्या समोर काय त्यांच्या नित्यनेमाचं भजन असेल ते भजन करायला सुरुवात केली. मला सांगा, वारकरी म्हणून घेण्यासाठी साधना लागेल बरं. आपल्या जीवनामध्ये साधना लागेल. आपण कीर्तनात उभं राहिलेल्या 3 लोकांची साधना होऊ शकत नाही. याच्या पाठीमागे आपलं काहीतरी लपलेलं आहे. साधना ती आहे, स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या 10 सोहळ्या, गाथ्यातले अभंग 10-5 नित्यनेमानं वाचतो. याला म्हणायचं वारकरी साधना. याला म्हणायचं साधना. कीर्तनात 1.5 घंटा चाल म्हणणं साधना नाही, हे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन आहे. महाराज सकाळी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर पक्वाद हातात घेऊन वाजवणं ही पक्वादाची मृदंगाची साधना आहे. हे प्रदर्शन. मी 2 घंटे बेंबीच्या देठ तोडू 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 सांगतोय. कॅमेरे पुढे आहेत, लोक मानतात, काय गिरगावकर बोलायलेत. हे प्रदर्शन आहे. मी घरी तासभर ज्ञानेश्वरी वाचावा ही साधना आहे. मी घरी 1 तासभर गाथा वाचावा ही साधना आहे. ही साधना आहे. कशालाही साधना. लोक सरळ म्हणतात आज माझी हिंगोली जिल्ह्यात सेवा आहे. पाकिट घेतलं ना सुमळ्या, यम रुमण्यानं कुटू कुटू हानीन तुला सेवा कशी म्हणता येईल? काय नाटक. मला असं वाटतंय लोकांना फसवा. देव कसं फसवलो? देवाला कळत नाही आपण चुकीचं बोलतोय. यार कशालाही साधना म्हणत जाऊ नका. मारुतीरायाच्या मंदिरात बसून पंचपदीची भजनाची साधना केली आणि तसेच पडल्या पडल्या मारुतीरायाला सांगितलं, बलाची देवता मारुतीराय, विश्वातले तुम्ही 1 नंबरचे वारकरी आहात. आता हा वारकरी थकला तुमचा मारुतीराय. मारुतीराय आपल्या मालकाला सांगा, एक तर गावापर्यंत ने, नाही तर दुसऱ्या वारीला पंढरपुरात ने आणि तिथं माझा शेवट कर. माझा मधात काही करू नकोस देवा. हा मारुतीरायाला संदेश दिला.
आणि महाराज त्या मंदिरातली पाषाणाची मारुतीरायाची मूर्ती खळाखळा रडत होती. मूर्ती रडायची, मारुतीरायाची मूर्ती रडत होती. मूर्ती आणि मारुतीरायाने विटेवरच्या मालकाला संदेश दिला, भगवान परभणी जिल्ह्यातले एक मराठवाड्यातले वारकरी आहेत, त्यांचं नाव आहे रानोबा. देवास ते थकलेली येतो, थकलीत ती देवा, थकली तो देवाला. त्या आखडेला पाय लांबत नाही, लांबलेला आखडत नाही. कृश झालंय शरीर. 85 वर्ष झालं तुमची वारी करतात प्रभू. ते एका तिळा इतकं प्रलोभन नाही त्या व्यक्तीकडे, लोभ नाही त्या व्यक्तीकडे. आयुष्यात कोणाच्या गाडीला हात केला नाही हो देवा. कधी चांगल्या कपड्याची अपेक्षा केली नाही प्रभू. मधुकरी मध्ये जे मिळेल ते खाल्लं प्रभू. बघा देवा बघा. आणि मारुतीरायाचा संदेश ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली. आईसाहेबांनी विचारलं, कुठं निघालात? माझ्या रानोबांच्या भेटी करता जातोय. आणि पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी आणि बार्शीच्या पुढे एक गाव, त्या गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये विटेवरचे मालक स्वयं आले. घंटा वाजवला मंदिरातला. रात्रीचे 2 वाजले. दिव्यात प्रकाश वात होती. जन्मोजन्मी तुझा दास वात होती दिव्यात. साजूकसा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये खाली पडलेल्या वारकऱ्याचे डोळे उघडले. पाहिलं तर कोणीतरी वाटसरू आहे. सहज हाताची कोपरं टेकत टेकत मागे सरकले आणि खांबाला टेकन देऊन पाहिलं. मुसाफिर आहात? प्रवासी आहात? जी. कुठून आलात? फार दूरनं आलोय. जेवण झालंय का? रात्री कोण देणारे? रानोबा नावाच्या वारकऱ्याने मधुकरी मागितली होती. त्या मधुकरीमध्ये एक भाकरी आलती. त्या भाकरीतला काही तुकडा खाल्लेला होता आणि उरलेली तशीच मधुकरी आपल्या पालवात बांधून खुंटीला अडकवली होती. आणि बसल्या बसल्या सांगितलं, दादा मला या गावातल्या एका माऊलीनं मला मधुकरीमध्ये भाकरी दिली. त्याच्यातली माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी खाल्ली नाही, उष्टी नाही. त्या खुंटीला बांधलेल्या पालवात पडक्यात भाकरी आहे, तेवढी खाता का? भोपळ्यात पाणी आहे. तो वाटसरू उठला. त्या खुंटीचं गाठोडं काढलं, भोपळा जवळ घेतला आणि ती 3 कोरा भाकरी खाऊन टाकली. त्यावेळेला मारुतीरायाची मूर्ती पूर्ण ओली झालती, ओली झालती, ओली झालती. काय देव आहे पंढरपुरातला, काय मालक ह्या पंढरपुरातला. पाषाणाची मूर्ती पाझरत होती. हात जोडले, तुमच्यामुळे पोटाला निवाला भेटला. मी कोण देणार दादा? मी वारकरी माणूस आहे. या गावातल्या एका पवित्र घरी भिक्षा मागायला गेलो, मधुकरी मागायला गेलो, रामकृष्ण हरी म्हटलो, त्यांनी भाकरी दिलती दादा. बरं झालं, सकाळी मला चावली नसती ती. मला दात नाहीत रे, तुम्ही खाल्ली. त्या वारकऱ्यानं स्वतःची वळकटी लांबवली आणि रानोबा महाराजांच्या जवळ आले. आणि रानोबा महाराजाच्या जवळ येऊन पायाला हात लावला. महाराज उठता येत नव्हतं कोपरं टेकल्याशिवाय, पण तळेल दिशी म्हातारे बाबा उठले आणि हात जोडले. दादा, अरे आयुष्यात आतापर्यंत कोणाला अंगाला हात लावू दिला नाही आणि तू मारुतीरायाच्या मंदिरात माझे पाय चोपतो? नाही. एक सांगू का तुम्हाला, ज्याला प्रत्येक क्षेत्रात मोठं व्हायचं त्यानं विलासी जीवन कमी जगायचं.
तुमच्या भाषेत सांगतो, हाय प्रोफेशनल जीवन. आमच्या भाषेत त्याला विलासी जीवन म्हणतात. मर्यादेपेक्षा अति विलास भोग जी लोक घेतात का, त्यांचा दिवा कधीही जल काही सांगता येत नाही. मर्यादा असली पाहिजे जीवनात, मर्यादा. म्हणून आपल्याकडे मन एक, अंतराच्या बाहेर पाय लांबू नका. मर्यादा आहे, मर्यादा आहे. नाही कधी भोगवादी जीवन स्वीकारलं, नाही अंगाला हात लावू दिला. त्या वारकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही दिलेल्या भाकरीमुळे मला त्राण आलाय, आनंद वाटला नाही, तर झोप येत नव्हती. त्या भाकरीतून उत्तीर्ण होण्यासाठी मला तुमचे पाय दाबू द्या. अरे मला कोण्या नरकात टाकतोस रे दादा, ही भाकरी माझी नाही, मला पण कोणीतरी दिलेली आहे. मला पण कोणीतरी दिलेली आहे. ज्या घरून मला ही भाकरी भेटली, या मारुतीरायाच्या मंदिरात त्या घरातल्या लोकांना आशीर्वाद द्या की तुमच्या घरातला दिवा तेवत राहो, तुमच्या घरातली लेकरं सुसंस्कारी हो, तुमच्या घरातल्या लेकरांनी हा देश सांभाळो, तुमच्या घरातल्या लेकरांनी धर्म सांभाळो, असा आशीर्वाद त्या माऊलीला दे रे दादा. माझे कशाला पाय दाबतोस? ऐकच ना पठ्या, ऐकच ना. आण वाहिली आण, तुला विटेवरच्या मालकाची आण आहे, माझी सेवा करायची नाही. आण घातली तरी पठ्या पाय दाबूच लागला. आण कोणाची घातली? विटेवरच्या मालकाची. पाय दाबायला कोण होतं? तेच होत. शेवटी सांगितलं, नको रे वारकऱ्याला त्रास देऊ, नको देऊ वारकऱ्याला त्रास, नको देऊ. महाराज रानोबा महाराजांच्या पांडुरंग जखमा झालत्या तळपायाला, जखमा झालत्या. एका वाटसरूच्या रूपामध्ये वारकऱ्याने रानोबा महाराजांना सांगितलं, माझ्याकडे एक मलम आहे, माझ्याकडे एक औषधी आहे, माझ्याकडे एक द्रावण आहे, ते तुमच्या पायाला लावल्याच्या नंतर तुमच्या जखमा दुरुस्त होतील. रानोबा महाराजांनी सांगितलं, माझ्या हातावर टाका, माझ्या हाताने मी तळपायाला लावतो. नाही म्हणे, तुम्हाला मात्रा कळणार नाही, मी त्या क्षेत्रातला वैद्य आहे, मी माझ्या हाताने तुमचे तळवे चोळतोय. कारण सांगू का? वारकऱ्याची सेवा करण्याची इच्छा देवाच्या अंतःकरणात. वारकऱ्याची सेवा करावा, देवाला वाटते, देवाला. एक गोडस पुरावे बघा, म्हणत नाही मी. वारकरी जर रस्त्यानं चालला असेल, त्या रस्त्याला जर खडे असतील, तर विटेवरचा मालक ते खडे आपल्या पितांबरानं झाडीतोय, पितांबरानं झाडीतोय. गोडसा पुरावा आहे, गाते गोडसा, घरी गेल्या वाचा. आपल्या फड्यानं नाही, झाडून नाही, पितांबरानं खडे वारतोय, पितांबरानं. काय सेवा आहे महाराज वारकऱ्यांची. लावू द्या तुमच्या पायाला, आणि त्या निमित्तानं पाय आपल्या मालकाला जेवायला वाढू लागले. म्हणून दास 5 ते 7